हुजूर, आपली इजाजत असेल तर प्रयोगाची घोषणा केली जावी. अवश्य खुदाबख्श, आमच्या इंग्रजी दोस्तांना पण निमंत्रण पाठवलं जावं, जे आमच्यापेक्षा आमच्या झाशीवर कृपादृष्टी ठेवू नयेत. बेशक हुजूर, आज रात्रीच त्यांना निरोप पाठवला जाईल. तुम्ही आमच्याशी विश्वासघात करताय. आयुष्यभर आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवला आणि आज आमच्यावरच उलटताय. काय आहे हे? श्रीमंत सरकार, बाजीराव पेशव्यांची कन्या इंदुबाईंच्या विवाहासाठी आपणास सादर आमंत्रण आहे. आम्हा कानकुब्ज ब्राह्मणांचा एवढा सन्मान? असं काय बोलताय शास्त्रीजी? आपण सर्व एकच आहोत, काही फरक नाहीये. बरं, आणखी एक गोष्ट ही घ्या. माझी पुत्री मनूची कुंडली आपणच बनवली होती. मी ही आता आपणाकडेच सोपवतो. मला पूर्ण खात्री आहे की आपल्याकडूनच तिला योग्य वर मिळेल. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. भोपटकरजी, मणिकर्णिका. पाहुण्यांच्या जलपानाची व्यवस्था कर. बसावं, मी आलोच. तात्याजी, तुम्हाला खरंच इतका विश्वास वाटतो की मणिकर्णिकाची कुंडली इतकी प्रबळ आहे की आपल्या महाराजांच्या ग्रहांनाही प्रभावित करेल? भोपटकरजी, झाशीचं भाग्यच आहे मणिकर्णिका. धूर्त नर्तकी, तो आमची तपस्या भंग करण्याचा दुस्साहस कसं केलास? क्षमा असावी भगवंत. आपल्यातून अवतरित होणाऱ्या या तेजस्वी आभाने आम्हाला इतकं संमोहित केलं की आम्ही स्वतःला इथं येण्यापासून रोखू नाही शकलो. विश्वामित्राची तपस्या भंग करण्याचा परिणाम ठाऊक आहे? हे महर्षी, या समस्त ब्रह्मांडात आपल्यासारखा तेजस्वी, बलिष्ठ तसाच पौरुषयुक्त पुरुष नाही पाहिला. तू निघून जा इथून, अन्यथा मी माझ्या तपस्येच्या तेजाने तुला भस्म करून टाकेन. हे भगवंत, काय माझं हे अद्वितीय मादक यौवनही आपणास आकर्षित करण्यास असफल ठरलंय? नाही नाही नाही, अशा जीवनाला काय अर्थ ज्यात स्त्री होण्याचं सुख प्राप्त होऊ नये? ही तर तीच आहे, मनू. मनू? हो, आपल्याला आजी गंगाघाटावर भेटली होती. ही आहे माझी पुत्री मनू, मणिकर्णिका. प्रणाम. सदा सुखी राहा.